आपल्यासोबत शिवसेना नेते किरण सावंत आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलेले आहे। नागपूरला तातडीने तुम्ही भेटायला आलाय, काय कारण आहे? काल उदय सामंत आणि देवेंद्रजींची भेट झाली। देवेंद्रजी हे उपमुख्यमंत्री असून भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, त्यामुळे त्यांच्यासोबत काही निर्णय घेण्याकरता मी त्यांना भेटण्याकरता आलो आहे। नेमका तो तिढा आणि मागच्या काही दिवसांमध्ये चर्चा सुरू आहे, तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला घेऊन? रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिलेला आहे। बाळासाहेबांचं ह्या मतदारसंघावरती फार प्रेम होतं। धनुष्यबाण निशाणीवरती कायम इथून इथला आमदार निवडून आलेला आहे, खासदार निवडून आलेला आहे आणि ह्याच्यावरती पुढील महाराष्ट्रातली महत्त्वाची मुंबई महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणा महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर असेल, वसई असेल, ह्या महानगरपालिकांचं सुद्धा अस्तित्व आहे। त्याच्यामुळे ही उमेदवारी मला मिळावी आणि मी 100% इथून जिंकणार याची मला खात्री। कुठेतरी एक कमळ चिन्ह हा देखील एक पर्याय तुमच्या पुढे ठेवण्यात आलेला आहे, काही तथ्य आहे का त्यामध्ये? 100% तथ्य आहे। कमळ हे निशाणी नरेंद्रभाई मोदींची असून नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि परत ते तिसऱ्यांदा सुद्धा पंतप्रधान होणार आहे। परंतु कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला धनुष्यबाण ह्या निशाणीवर चालतो, त्याच्याकरता माझी मी विनंती करण्याकरता इथे आलो। कमळ चिन्ह जर का मिळालं तर काही म्हणजे असं बदल होईल, म्हणजे असं काही दगाफटका होऊ शकतो का की धनुष्यबाण हा सेफ झोन आहे? हा मतदारसंघ जो आहे इथे बॅरिस्टर नाथपाई असतील, मधुदंडवती असतील, नंतर फक्त अपवादात्मक सुरेश प्रभू आणखी नितेश राणे हे निवडून आले होते तिथून। बाकी हा समाजवादी विचाराचा मतदारसंघ आहे एक। तसंच इथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे असावा असा माझं ठाम मत आहे। नारायण राणेंनी देखील त्या मतदारसंघामध्ये तयारी सुरू केलेली आहे। प्रमुख स्पर्धक आहे तुमचे ते ह्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आज ते केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत। ते नक्कीच दावा करणार, आणखी ते भाजपाचे प्रमुख नेते असून ते इच्छुक असतेच पाहिजे, त्याच्याबद्दल काही नाही। परंतु मेरिटवरती, इलेक्टिव्ह मेरिटवरती देवेंद्रजींनी किंवा कुठच्याही अमित भाईंनी जे वरिष्ठ नेते आहेत इलेक्टिव्ह मेरिटवरती तिकीट द्यावं। काल उदय सामंत आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली, काय नेमकं झालं त्यामध्ये? उदय सामंतची आणखी देवेंद्रजींची भेट झाली, याच्यामध्ये असंच ठरलं की देवेंद्रजी म्हणाले की मी आणि किरण चर्चा करतो, त्याप्रमाणे मी आज चर्चेकरता इथे आलो। त्या प्रक्रियेमध्ये मोठ्या भावाचा काय रोल राहणार आहे? उदय सामंतांचा काय रोल राहणार या सगळ्या प्रक्रियेमध्ये? उदय सामंत हा माझा भाऊ आहे, पण मी मेजर आहे, निर्णय मी घेणार। उदय सामंत यांचा अंतिम निर्णय असेल की तुमचा अंतिम निर्णय? माझा। शेवटला प्रश्न, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला बोलावून घेतलं, काय म्हणून बोलावून घेतलं नागपूरला? ते नक्कीच हक्काने बोलून मला कुठचा एखादा आदेश करू शकतात, त्याकरता मी। ते किरण सामंत, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।